अधिकार हिडून घ्यायला लागले. खटावकरला तहसीलदारला इथं बोलाव, तिला सस्पेंड करावं त्या खटावकरला. 4 शिक्षक एका गावच्या जिल्हा परिषद शाळेचे निवडणुकीसाठी कामाला लावले. आमच्या पोरांना कोण घंटा शिकवणार आहे का? अरे कलेक्टर जल्दी जाओ, अरे अंग्रेज की औलाद जल्दी जाओ. आमच्या झालेला अन्याय आहे. मी या ठिकाणी आवाज उचलतोय. सामान्य लोकांमध्ये आवाज उचलण्याची हिंमत नाही. मी आवाज उचलतोय. माझ्यावर अन्याय झालाय. भेटायला बोलला की मी नाही येणार वरती. मी कॉल केले, मी फोन केले, मी निवेदन दिले, मी शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, सीओला बोललो, गट शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, तहसीलदारला बोललो, नायब तहसीलदारला बोललो. आता मी वर येऊ का भेटायला? मी एक सरपंच असून मला एवढा त्रास? ते काय जागीरदाराची औलाद आहे का? अरे आमचा नौकर आहे, नौकर. काम करतो आम्ही, टॅक्स भरतो आम्ही म्हणून बसलाय तिथं. आम्हाला पैसे नाही पडणारे, त्याच्या बापानं खायला दिलं नाही त्याला. अरे आमचा नौकर आहे ते. पोलीस स्टेशनला मी काय गुन्हेगार आहे का? परवानगी घेऊन देऊ शकत नाही का? कशाची परवानगी? मी काय भ्रष्टाचार केलाय का? मी का पैसे घेतले का? हो मॅडम, हो मॅडम, मी काय एखादी पोलीस स्टेशन का भ्रष्टाचार केलाय? करेल मी काम या पद्धतीनं. जर तुम्हाला ही भाषा समजत असेल बिलकुल ऐकणार नाही. मी आता आत्मदान करणार आहे. आता माझा स्वाभिमान आहे. येणार नाही मी का गुन्हेगार आहे? हे मॅडम अधिकारी झाले का? मी का अनपढ आहे का? मला मी कायदा कळतंय नाहीये म्हणजे मी काय इथं चोरी करायला आलोय का? चोरी करायला आलोय का मी इथं? काय पद्धत नसते आम्हाला. हीच पद्धत सांगा. हीच पद्धत योग्य आहे तुमच्यासाठी. हीच पद्धत योग्य आहे तुमच्यासाठी. झालंच पाहिजे. तेच हेतू आहे माझा. तोच हेतू आहे. प्रत्येक नागरिक जागा झाला पाहिजे. तुमचे गुलाम म्हणून जगणार नाही आम्ही. तुम्ही नौकर आहे आमच्या मॅडम. आमच्या कर्जातून, आमच्या टॅक्स मधून पगार होतो मॅडम तुमचा. तुमचे लेकरं बाळं आमच्या टॅक्स मधून शिकताय. विसरू नका तुम्ही. पगार होतो ना महिन्याला तुमचा, आमच्या टॅक्स मधून होतो. दादागिरी नाही ऐकणार आम्ही.